स्पोर्ट्स साबे आणि एमडी ग्रुप आणगाव या दोन संघांनी तयार राहायचं आहे. आणि त्यानंतर विरा स्पोर्ट्स साबे आणि एमडी ग्रुप आणगाव हा मॅच कंप्लीट झाल्यानंतर कालच्या दिवसामध्ये जी आपल्याला मॅच बाकी राहिली आहे ती आपण कंप्लीट करणार आहोत. तानाजी स्मृती हिवाळी यांनी त्यांच्या अगेन्स्ट जय ब्राह्मणदेव खांडपे या दोन संघांमध्ये असेल. सो आपण देखील रेडी राहायचं. वेलकम ऑल ऑफ यू. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय कवाड ते अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग सीझन 2 2025 हे फॉर्मॅट आणि या हंगामामध्ये तुम्हाला डे नाईट फॉर्मॅट पाहायला मिळाला. म्हणजे दिवस रात्र चालणारी ही स्पर्धा पाहायला मिळते ज्यामध्ये खूप साऱ्या खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. खूप सारे यंगस्टर्स जे आहेत ज्यांचा आपण आता इथे खूप सारा उल्लेख करतोय आणि हेच तर या स्पर्धेची ओळख राहिली आहे की यंगस्टर खेळाडूंना प्राधान्य मिळावं, जेणेकरून या विभागातील जे मोठे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि त्या कन्सेप्टने ही स्पर्धा आपण कंप्लीट होताना सध्या पाहतोय. आणि चालू असलेली मॅच बघा, एका बाजूने शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर प्रचित इलेव्हन खांडपे संघ. खरं तर मराठेपाडा संघ आपल्या विजयाच्या पहिल्या शोधामध्ये आहे, पण प्रचित इलेव्हन खांडपे संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे, ज्याने 2 पैकी 2 मॅच जिंकलेत. आणि आता ते तिसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतोय ग्रुप ए मध्ये ऋतू एंटरप्राइजेस बोरपाडा संघाचा दर्जेदार परफॉर्मन्स, ज्याने कालच्या दिवसामध्ये टोटल 4 मॅच खेळताना 3 विजय, बीएम टायगर्स कोलिवली संघाचे 2 विजय 2 पराभूत झालेत. जय ब्राह्मणदेव खांडपे संघाची 1 मॅच बाकी आहे, ते देखील 2 जिंकलेत. आणि कदाचित जर ही मॅच ते जिंकले तर मग ग्रुप ए मधनं क्वालिफाय करणारा हा तो दुसरा संघ असेल. जय बजरंग पहारे संघ 3 पैकी 1च मॅच जिंकले, त्यामुळे ते ऑफिशियली बाहेर झाले त्या मैदानाचा, या स्पर्धेपासून. तानाजी स्मृती हिवाळी संघ जर मॅच जिंकते तर मग तुम्हाला बॉल आउट जरूर पाहायला मिळेल, कारण की ते 2 मॅच पराभूत झालेत, 1 जिंकलेत आणि ती मग 1 मॅच जिंकले तर मग 3 संघांमध्ये तुम्हाला बॉल आउट जरूर पाहायला मिळेल. मग ज्यामध्ये बीएम टायगर्स कोलिवली संघ असेल, मग खांडपे संघ असेल आणि हिवाळी संघ देखील असेल. त्यामुळे आता खूप काही डिपेंड राहिलं आहे तानाजी स्मृती हिवाळी संघावरती, जी ग्रुप एची मॅच आहे. पण सध्या ग्रुप बी मध्ये आपण मॅच पाहतोय जिथे मी स्पोर्ट्स कवाड संघाने 2 मॅच जिंकलेत, 1 मॅच पराभूत झालेत. शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा संघ 3 मॅच पराभूत झालेत, 4थी मॅच खेळत आहेत सध्या. एमडी ग्रुप आणगाव संघाने 2 जिंकलेत, 1 पराभूत झालेत. विरा स्पोर्ट्स सावे संघ 2 मॅच पराभूत झालेत, 1 जिंकलेत. आणि प्रचित इलेव्हन खांडपे संघ 2 मॅच जिंकलेत. आणि सध्या आपण प्रचित इलेव्हन खांडपे आणि त्यांच्या अगेन शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा या 2 संघांना लढताना पाहतोय. बॅटिंगवरती 2 ओपनिंग पेअरचे बॅटर, एका बाजूने प्रज्वल दळवी आणि दुसऱ्या बाजूने निलेश मराडे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला घेऊन एक्सप्रेस ऑफ खोनी दक्ष शिंगोले. खोनी गावचा हा सितार आणि त्याच्या समोर जर बघितला गेलं तर प्रज्वल दळवी बेस्ट बॅटल ठरवू शकतं, कारण की या 2 खेळाडूंनी या हंगामामध्ये ग्रामीणमध्ये खेळताना खूप धुमाकूळ घातलाय. मग प्रज्वलचा विचार केला तर प्रज्वल दळवीने स्पेशली भिवंडी मध्ये जाऊन धुमाकूळ टाकला होता. आणि दक्षतचा विचार केला त्याचा देखील परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. या स्पर्धेची पहिली स्पर्धा आपण डीडीच्या मैदानावरती पाहिली होती, तिथे मॅन ऑफ द सिरीज त्याने उचलली आहे आणि त्याच्या नावावरती आतापर्यंत 3 सिरीज राहिल्यात. दक्षत तयार, रिव्हर्स स्वीप खेळायचं आहे, कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं पण गॅपमध्ये बॉल आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आलाय दक्षच्या अगेन्स्ट हा प्रज्वलचा तडाखा. ही मॅच खरं तर प्रचित इलेव्हन खांडपे संघाकरिता खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या मॅचवरती जर ते जिंकले तर मग ऑफिशियली ते क्वालिफाय होताना तुम्हाला दिसतील, पण पराभूत झाले तर मग त्यांना शेवटची मॅचवरती डिपेंड राहावं लागेल. पुन्हा एकदा दक्ष तयार, शफल केलं होतं, ऑन साईडला खेळायचं आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत या आधी थर्ड मॅनच्या रिजनला आणि आता फाईन लेगला लगातार बार हा दुसरा चौकार. लगातार 2 चौकार आले आणि 2 चौकारांच्या मदतीनं स्टार्ट चांगला मिळाला. आणि लीग स्टेबलमध्ये जतीन आपण एक गोष्ट पाहत असतो की जो संघ खूप साऱ्या मॅच पराभूत होतो, जो संघ
क्वालिफायच्या दिशेने पोहोचण्याचे त्याचे सगळे दरवाजे बंद होतात, तो संघ जिंकणाऱ्या संघाला ऑलवेज घेऊन जातो बाहेर, आणि ते पाहिलंय. आणि सध्या असं म्हणावं लागेल की शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा संघ आता प्रचित इलेव्हन खांडपे संघाच्या अगेन्स्ट चांगला परफॉर्मन्स दाखवून ते जिंकण्याच्या नादामध्ये असतील आणि तो विजय फार महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, मी एक विनंती करेन की वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला आज खूप सारा मोठा फॉर्मॅट कंप्लीट करायचा आहे. सो थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा. दक्षच्या अगेन्स्ट 2 चौकार आलेत आणि 2 चौकारांच्या मदतीने धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. टोटल 8 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. चांगली बॅटिंग चालू आहे प्रज्वल दळवीची, ज्यांची आपण चर्चा केली होती. या सीझनमध्ये 3 ते 4 अर्धशतक त्याच्या नावावरती आपण पाहिलेत आतापर्यंत. आता स्ट्रिप आउट करायचा, वेट केला होता बॉल आणि त्यानंतर पंच केलाय आणि पाठवलं सरळ पॉइंटच्या डोक्यावरनं. एका टप्प्याखेरीस दक्षच्या अगेन्स्ट येणारा हा लगातारचा 3रा चौकार आहे. खरं तर खिलवाड करतोय, गोलंदाजाच्या मानसिकतेसोबत खेळतोय प्रज्वल. पहिला रिव्हर्स खेळले होते, त्यानंतर शफल करून फाईन लेगला खेळले आणि आता पॉइंटच्या डोक्यावरनं हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 3रा लगातारचा हा चौकार आला आणि 3 चौकारांच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 12 आकड्यावरती. दक्षतला आपली लेंथ लाईन, आपली स्ट्रेंथ जी आहे ती लवकर चेंज करावी लागेल, अदरवाईज मग प्रज्वल तयार आहेत मोठा स्कोर उभा करण्याकरिता. कारण की इकडनं अशा प्रकारचा खेळ चालत राहिला किंवा अशा प्रकारची तुम्ही रूम क्रिएट करून दिली बॅटरला तर मग मोठा टोटल जरूर होईल आणि तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये कदाचित डिफिकल्टीज येऊ शकतात. पहिल्या 2 मॅचमध्ये खेळ चांगला राहिला होता, पण आता या मॅचमध्ये सध्या प्रज्वल इथे ताकदवान दिसतोय. चौथा बॉल आहे, तयार बॉलर. रिव्हर्स स्वीप करायचा होता आता केदारचा हातामधून चुकी झाली आणि त्यानंतर फाईन लेग थर्ड मॅन हे दोघे फंबल होत आहेत आणि बॉल 22च्या स्वरूपामध्ये बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 4, आणखी एक चौकार. या आधी लगातार 3 बॅटला लागून आलेले, पण आता नशिबाची साथ देखील मिळाली आणि नशीब देखील म्हणत आहेत की आता इकडनं टीम मराठेपाडा संघ पुढे जाण्यासाठी अग्रेसर आहे. लगातारचा हा चौथा चौकार, लगातार 3 बॅटमधनं आले आणि आता हा चौथा जो आहे तो 22च्या स्वरूपामध्ये आला. यष्टीरक्षक क्लोज आहे, त्यामुळे बाउन्स होणारे चेंडू अधिक त्याला पकडण्यासाठी स्ट्रगल करावं लागेल, पण तरी देखील क्लोज पाहायला मिळतोय. आणि वेगवान चेंडू हाताळले जातात दक्षच्या माध्यमातून. कदाचित थोडे पाठी उभे राहिले तर इझी जाऊ शकतं. पुढचा बॉल यष्टांवरती फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती विकेट मिळतोय. प्रज्वल माघारी परततील. धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा. रिप्ले मध्ये पाहू शकाल. हा पहा, फुलटॉस होता, शफल केलं होतं, ऑन साइडला खेळायचं पण लेग स्टंप वरती बॉल जाऊन अदळला गेला. आणि कधी कधी फुलटॉस वरती देखील आपण अशा प्रकारचे विकेट जाताना पाहत असतो आणि तेच पाहायला मिळालं की पहिला धक्का 16 आकड्यावरती आलाय. 5 चेंडूंचा ते खेळ समाप्त झाला. जरूर विकेट मिळाली, पण प्रज्वल नाराज आहेत कारण की त्याने 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या, जो एक चांगला स्टार्ट आहे मराठेपाडा संघाला. त्यामुळे नाराजी व्यक्त करताना आपण त्यांना पाहिलं. सेलिब्रेशन तितकंसं दिसलं नाही, पण आता शेवटचा अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉल फेस करण्याकरिता मी अनेकदा या बॅटरचा उल्लेख करत असतो की धोंडाबडवलीतून खेळताना ऑलवेज त्याने त्याचा स्टार्ट जो आहे तो 6 मारून त्याचा स्ट्राईक रेट जो आहे तो 600च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडणारा हा खेळाडू अक्षय पाटील सध्या मैदानात आपण पाहतोय. अक्षय पाटील आणि निलेश मराडे हे 2 बॅटर आता सध्या मैदानात. शेवटचा अंतिम बॉल आहे या पॉवर प्लेचा. 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा अंतिम बॉल वेट करून लेट कट केला आणि त्यानंतर आता क्षेत्ररक्षक दोघे पळतायत बॉलला अडवण्याकरिता, पण अंतिम क्षणी बॉलला अडवलं गेलंय आणि त्याचमुळे धावा फलकावरती टोटल 3 पळून काढला गेला आणि 3 धावांच्या मदतीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावरती आपण 1 विकेट गमावताना पाहतोय, त्या म्हणजेच 19 आकड्यावर. दरम्यान खांडपे गावचे गोड व्यक्तिमत्व सन्मान्य संदीपजी पाटील साहेबांचे ते शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 मध्ये चालू असलेली मॅच शिवक्रांती प्रतिष्ठानचा अगेन्स्ट आपण प्रचित 11 खांडपे या 2 संघांना लढताना पाहतोय, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये
जो या संघाचा प्रमुख खेळाडू आहे, या संघाचा टीम लीडर आहे आणि त्या शिलेदाराच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर 19 धावा आल्या, एक विकेट त्याला जरूर मिळाला, प्रज्वलला त्याने माघारी जरूर पाठवलं, पण धावा देखील खूप जास्त दिला. त्यामुळे थोडासा बॉलिंग लाईनअप चर्चेत असेल की आता इकडनं कोणता गोलंदाज आणावा आणि कोणत्या गोलंदाजाला इकडनं बॉलिंग ट्रॅकवरती टाकावं, जेणेकरून मग तो जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट मिळवेल, जेणेकरून जो ॲव्हरेज आहे, जी सरासरी वेगाने वाढत चालली आहे, ती कंट्रोलमध्ये येईल. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच गोष्टी सुधारायच्या असतात की बघा, एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठ्या धावा येऊ शकतात, पण त्याला बॅक करणं गरजेचं असतं जर तुम्हाला पुढे वाटचाल करायची आहे तर. आणि ते कमबॅक करून दाखवेल का आता षटक क्रमांक 2मध्ये. पण प्रश्नचिन्ह हा आहे की कोणता गोलंदाज असेल. बॉलिंग ऑप्शन्स खूप सारे आहेत प्रचित इलेवन खांडपे संघाकडनं, आणि बॉलिंग ऑप्शन इतके आहेत की बघा, ओमकार बुमरा तो तुम्हाला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये दिसतोय आणि गरजेचं आहे ओमकार. खरं तर एक गोष्ट आपण बारकाईने पाहतोय की काही असे खेळाडू आहेत की 12th मॅनच्या भूमिकेमध्ये बसायला तयार नसतात, पण संघाची रिक्वायरमेंट काय, संघाला कसली गरज आहे, त्यामुळे कधी कधी माघार घेणं देखील गरजेचं असतं. आणि स्पेशली एक गोष्टीचा उल्लेख मी जरूर करीन की सध्या इंडियामध्ये आपण बायकरमॅन म्हणून ज्याला केतन मात्रेल ओळखतो, तो आता धुमाका घालतोय संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया आयकॉनच्या माध्यमातून, पण त्याआधी तो 12th मॅनच्या भूमिकेमधून त्याने त्याचा क्रिकेटला सुरुवात केली होती. त्यामुळे 12वं राहणं, 12वं बसणं देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे. वरती एक अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. आता दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला फ्युचर ऑफ पहारे हिमांशू पाटील, दरम्यान आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय रमेश जी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालं आणि आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हिमांशू पाटील आणले गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. मागच्या मॅचमध्ये आय थिंक सो मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावावरती राहिला होता. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती. आणि बघा, हिमांशू आले तेव्हा त्यावेळेस मी एका गोष्टीचा उल्लेख केला की फ्युचर ऑफ पहारे, कारण की भविष्य आहे पहारे संघाचा, पहारे गावाचा जर विचार केला तर. कारण की कमी काळामध्ये, कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने स्वतःला पुढे घेऊन गेला. लेदर क्रिकेटचा अभ्यास त्याच्याकडे आहे, टेनिस क्रिकेट सातत्याने खेळत असतो आणि ISPLचे जे ट्रायल्स झाले होते त्या ट्रायल्समध्ये देखील 3rd राऊंडमध्ये तो बाहेर झाला आहे, पण 2 राऊंड तो सिलेक्ट झाला होता. सो भविष्यामध्ये तुम्हाला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच हा खेळाडू दिसेल आणि आपल्या वडिलांकडनं देखील तो शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की एक गोष्ट जर बघितली गेली तर अंबाडी विभागामध्ये त्यांच्या पिताश्रींचं फार मोठं नाव आहे क्रिकेटच्या विश्वात. वेळ वाचवा. खांडपे संघ एकच विनंती करतो की वेळ वाचवा. स्ट्रायकर एंडवरती सध्या अक्षय, ज्याने पहिल्या चेंडूवरती 3 धावा बनवल्या होत्या, आणि अक्षयच्या अगेन्स्ट हिमांशू पाटील पहिला बॉल घेऊन तयार. पहिला बॉल गुड लेन स्पॉटवरनं बाउन्स झाला. अपील तर पंचांकडे केली जाते, पण बॉल निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. आणि त्यानंतर पंचांचा इशारा देखील की फलंदाज झाला बाद, कारण की बॅटची कडा होती आणि धक्का क्रमांक 2 या मैदानाचा बाहेर अक्षय पाटील परततील. लेग अंपायर तोच इशारा करत होतं की बॅटची कडा आणि सफलता मिळाली. खरं तर 19व्या फलकावरती बनल्या होत्या. पहिला विकेट माघारी परतलेला, पण आणखी जास्त विकेटची गरज होती आणि ते विकेट पाहायला मिळाला की अक्षय पाटील माघारी परतले गेलेत. आणि आता बॅटिंगवरती निशाल भोईरला आपण पाहतोय. शिलार गावचा सुपुत्र जे बजरंग शिलार या संघामधून खेळताना आपण निशालला पाहिलंय. ज्युनियरच्या गटामधून सुरुवात झाली, सिनियर बीमध्ये देखील धुमाकूळ आणि आता सिनियरच्या गटामध्ये देखील खूप चांगला खेळ त्याचा राहिलाय. आणि या स्पर्धेमध्ये देखील निशालची बॅट बोलली आहे. निशालच्या बॅटमधनं धावा चांगल्या पद्धतीने निघाल्या, स्पेशली मिडल ऑर्डर्समध्ये. पण आता हिमांशू पाटील
जो पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली त्यामुळे येणारा दुसऱ्या चेंडूवरती कदाचित आणखी जास्त ताकदीने बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि त्याची स्ट्रेंथ काय राहिली आहे हिमांशूचा जर विचार केला तर त्याचा वेग ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. आणि जतीन एका गोष्टीचा उल्लेख केला गेला तर एखाद्या गोलंदाजाला फक्त वेग असून फायदा नाही आहे, त्याला टप्पे फार महत्त्वाचे आहेत. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण जतीनला पाहतोय, तो देखील एक फास्टर गोलंदाज आहे आणि ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये त्याला देखील पाहतोय. वेट केलंय कट केलं बॉलला आणि थर्ड मांडला. ही ताकद निशालची होती. वॉच केलं शेवटपर्यंत, नजरे डोळ्यावरती होते आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4. बॉलवरती हिमांशू आपला दुसरा चेंडू घेऊन येत होते. समोर होते निशाल जे फ्रेश बॅटर होते. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बाउन्स आणि शेवटपर्यंत बॉलवरती नजरे होते आणि त्याचाचमुळे ही बॅटची आउटर एज लागली आणि कट केला होता बॉल आणि सरळ गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामधून पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. आता शफल केलं होतं, लगेचच लेनमध्ये परिवर्तन केलं कारण की लेग स्टंपवरती बॉल ठेवायचा होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतो की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 वरती 2 अशी सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, जिथे शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा संघ बॅटिंग करतात. बोलत यार हवेमध्ये खेळलेत, उंची आहे, लांबी डिस्टन्स मिळालाय का पाहावं लागेल. हो जरूर, हा बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे, निशाल भोईर की पावर, धावा 6. होता समोर बॉल टाकला होता, लॉफ्ट केलं आणि पॉवरफुल पॉवर हाऊस इम्पॅक्ट निशाल भोईरचा बॅटमधनं धमाकेदार 6 पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्यात देखील जाऊन पोहोचला गेला टोटल 30 आकड्यावर. चेंडू पोहोचवा मैदानात. हा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. उंची खूप होती आणि उंचीसोबत डिस्टन्स देखील मेंटेन केलं होतं निशालच्या बॅटमधनं. टायमिंग चांगला झाली, ताकद अचूकरित्या होते आणि त्याचा जोरावरती हा बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंकरिता. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली गेली तर ओम साई मूव्हीज लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहतोय. खरं तर मागच्या 3-4 वर्षांपासून या वाहिनीने या चॅनलने सुरुवात केली यूट्यूबवरती, पण मागच्या 2 वर्षात म्हणतात ना की तुम्ही ज्यावेळेस पुढे जाता तर तुमच्यासमोर संकट येऊन उभे राहतातच. आणि ओम साई मूव्हीज लाईव्हने मागच्या 4 वर्षापूर्वी स्टार्ट केला होता, पण 2 वर्षानंतर त्यांच्यासमोर एक असा संकट आला की जो चॅनल ते यूज करत होते, ज्या चॅनलने चांगली ग्रो घेतला होता, तो चॅनल अचानक हॅक झाला आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागली. पण पुन्हा एकदा नव्याने स्टार्ट केल्यानंतर मागच्या 1.5 वर्षांमध्ये या चॅनलने तब्बल 22,000 सबस्क्रायबर या विभागामधून घेतले आहेत आणि सध्या तरी मी म्हणेन की भिवंडी, ग्रामीण, वाडा, वसई या विभागामध्ये जो क्वालिटीमध्ये सर्वात स्ट्रॉंग चॅनल आहे तो सध्या तरी मी म्हणेन की ओम साई मूव्हीज लाईव्ह, आणि ते सध्या या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट करताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सो त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. मुलाचं योगदान राहिलं आहे त्यांचं देखील, कारण की यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट जेव्हापासून आलं ना, क्रिकेटला प्रसिद्धी खूप सारी मिळाली. क्रिकेटला उंचीवरती नेण्याचं काम मी म्हणेन की यूट्यूबने देखील खूप सारं केलं आहे. कारण की जे खेळाडू ग्रामीण भागामध्ये खेळत होते ते खेळाडू आज यूट्यूबच्या माध्यमातून मोठमोठ्या संघांपर्यंत पोहोचत आहेत. हा पहा निशालचा आणखी एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. जबरदस्त जबरदस्त खेळ. निशालच्या बॅटमधनं आणखी एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यासमोर. निशालकरिता हा बॉल हाफ ट्रॅक होता,
बॉडी लेंथवरती होता आणि त्यानंतर पुल केलाय आणि टायमिंग पहा किती अचूकरित्या. मग मिड विकेट बॉन्ड लाईनचा बाहेर सरळ प्रेक्षकांकरिता हा बॉल पाठवला त्यांच्या बेटीला आणि 6 धावांच्या मदतीनं चौकार 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा, 2 विकेट जिथे गमावले गेले. 3 चेंडूमध्ये 16 धावा निशालने बनवल्यात. निलेश मराडे अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. ते नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत आणि ते असंच म्हणत असेल की असा खेळ चालत राहिला तर मी संपूर्ण इनिंग नॉन स्ट्रायकर एंडवरती राहणं मंजूर करेन. ओ चांगला बॉल आहे. आता अपील तर केली आहे पण त्यानंतर पंचांचा इशारा काय तर बॅटची कडा आणि फलंदाज निशाल माघारी परतेल. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसताना अक्षर रिप्लेमध्ये पहा. विकेट का आला त्याची देखील आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी ऑप्शनचा बाहेर वाईड यॉर्कर आणि डेफिनेटली बॅटची कडा आणि त्यानंतर गुड डिसिजन. अंपायरचं खूप चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा पडला, उसळी घेतली आणि मग त्यानंतर बॅट आली आणि त्यानंतर कडा लागली आणि बॉल निघून गेला प्रेक्षकाच्या हातामध्ये. बघा या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की विकेट का आला. मोठे फटके येत होते कारण की हाफ ट्रॅकर बॉलचा जास्त वापर केला जात होता पण लेंथमध्ये लाईनमध्ये चेंजेस केले. वाईड यॉर्कर जो बेस्ट पर्याय आहे आणि तो हाताळल्यामुळे बघा तुम्ही व्हेरिएशन्स कराल तर तुम्हाला रिझल्ट लगेच पाहायला मिळेल आणि तेच व्हेरिएशन पाहायला मिळाले. पुढे बॉल टाकला आणि मग त्यानंतर विकेट आला. हेच तर खरं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला काय शिकता येतं आणि तुम्ही क्रिकेटमधून प्रत्येक मॅचमधून किती शिकता. असं नाही आहे की एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तो मग तो गोलंदाजाचा करिअर संपलाय. तो कमबॅक करू शकतो. त्याला शिकायला मिळतं की कुठे चुका घडल्या आणि हेच तर करायचं आहे. तुम्हाला पुढे जाण्याकरिता तुमच्याकडनं घडलेल्या चुका या तुम्हाला सुधाराव्या लागतील आणि तर तुम्ही पुढे आहात. मग बेस्ट आहेत. आता फुल टॉस होता. हलक्या गतीने दिशा दिली आणि त्यानंतर आता दशा बदलेल्या बॉलची बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे धावा 4. पण 21 धावा देखील खर्च केला आणि आता थोडंसं प्रचित 11 खांडपे संघ प्रश्नात आहेत की करावं तरी काय कारण की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20.00चा ॲव्हरेजने धावा फलकावरती 40 आहेत आणि काय कमालीचा गेम सध्या शिवक्रांती प्रतिष्ठान मराठीपाडा संघ मैदानात दाखवते. बघा मी मॅच स्टार्ट झालेले त्यावेळेस एका गोष्टीचा जतीन उल्लेख केला होता की जो संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये जेव्हा त्यांचा परफॉर्मन्स होत नाही, जेव्हा त्यांचे लक फॅक्टर चालू होत नाही, पराभूत होतो पण तो शेवटच्या अंतिम मॅचमध्ये अशा संघाला घेऊन जातो की जो टेबल टॉपर असतो आणि तेच पाहायला मिळत आहे. बी पोलमधला टेबल टॉपर प्रचित 11 खांडपे होता ज्यांचे विनिंग रेट 100% होते. त्यांच्या अगेन्स्ट पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा फलकावरती जोडल्यात ज्यामध्ये बॅटिंग ऑर्डरचा प्रज्वल दळवी, अक्षय पाटील आणि निशाल भोईर या तिघांचा देखील कौतुक करावं लागेल आणि तेजस पवार आल्या चौकार त्याने देखील ठोकलाय. पण आता निलेश मराडे या संपूर्ण इनिंगमध्ये ओपनिंग करिता आले होते पण आता पहिला चेंडू फेस करतील कारण की मागचे 2 षटक मागचे 12 चेंडू ते नॉन स्ट्रायकर एंडवरती होते. कमबॅक करावं लागेल. स्टार्ट चांगला मिळवावा लागेल. सुरुवात थोडी खळतर झाली आहे पण आता तिला सुधारणं देखील गरजेचं आहे. एक्सपिरियन्स खेळाडू खूप सारे आहेत. मग एक अनुभवाचा विचार केला प्रचित 11 खांडपे संघाकडनं तर तुम्हाला केदार पाटील असे रक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसतात. त्यांच्याकडे अनुभव आहे. दक्षतकडे देखील खूप सारा अनुभव आहे. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर प्रचित 11 खांडपे संघाकडे खूप सारे अशी नावं आहेत की ज्यांच्याकडे तुम्हाला अनुभव खूप सारा दिसेल आणि या स्टेजवरती तुम्हाला अनुभवाची सख्त गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 घेऊन रोशन सोनटके गावचा हा खेळाडू रोशनला आता आपण सध्या पाहतोय. रोशन आहेत गोलंदाजीवरती. रोशन जाधव
आणि स्ट्रायकर एंडवर निलेश मराठेला आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करेल निलेश. रोशन तयार. पहिलाच बॉल टॉप एज लागली आहे, हवेमध्ये बॉल आहे पण नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते आणि फिकी परंत रनआउटची संधी आहे आणि क्या कर दिया भाई आपने. तेजसला जीवनदान मिळालंय. तेजसला इथून आता संधी मिळेल कारण की फेकी तर चूक झाली होती पण कलेक्शन मध्ये थोडे अडथळे पाहायला मिळाले केदार पाटीलच्या माध्यमातून आणि त्यानंतर हा जीवनदान तथास्तूचा आशीर्वाद दिलाय. एक धाव फलकावरती कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते 41 आकड्यावरती. चेंडू क्रमांक पहिला तिसऱ्या षटकातील समाप्त झालाय. आपल्या व्यासपीठावरती आपण अनेक सारे मान्यवर सध्या पाहतोय. बॉल तयार. ओ तेजस करिता हा बॉल लॉफ्ट केलाय आणि लॉफ्ट केलेला बॉल सरळ वाडिश लॉंगॉन्स हातामध्ये जाऊन विसावतोय. धक्का क्रमांक मैदानाचा बाहेर 5 वापरतेल आता. तेजस आले. तेजस परतले गेले. एक चौकार जोडला आणि त्यानंतर माघारी परतलेत. 4 धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. टोटल धावा 41 आणि आता नवीन बॅटर अनुज गायकवाडला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. रोशन जाधव गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. पहिले दोन्ही चेंडू जर बघितले गेले रोशनचे तर पहिल्या दोन्ही चेंडूवरती खूप चांगला बॉलिंग अटॅक केला होता कारण की पहिल्या बॉलवरती देखील निलेश मराठेच्या अगेन्स्ट स्टॉपेज लागली होती. कम्फर्टेबल फटका नव्हता, मिस टाइम स्ट्रोक होता आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर ओव्हर पिच बॉल होता. कनेक्शन चांगलं नाही झालं आणि त्याच्यामुळे वायडिश लॉंगॉनला एक सुंदर झेल टिपताना आपण पाहिली आणि त्याच्यामुळे विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर परतले. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल. आणखी एक चांगला चेंडू आहे. शफल केलं होतं, खेळायचं होतं बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग फाईन लेगच्या डोक्यावरनं पण कनेक्शन नाही झालं आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल आलाय. आणि फील्ड सेटअप अनुज करिता जर बघितलं गेलं तर तुम्हाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. ऑन साईडला संपूर्ण साईड ज्या आहेत त्याचा पॅक केलात आणि ऑफ साईडला जर बघितलं गेलं तर एक खेळाडू आहे जो एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. हवेत खेळले उंचीवरती बॉल हा देखील आहे. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक आता जज करतात कॅचला आणि त्यानंतर कंप्लीट केली जाईल. 1 मोर विकेट डाऊन. हा धक्का क्रमांक 6 मैदानाचा बाहेर आणि कमबॅक करतात रोशन जाधव सध्या या बॉलिंग ऑर्डर मध्ये. नवीन बॅटर जीवनला आपण पाहतोय. मोहाचा पाडा या गावाचा खेळाडू सध्या मैदानामध्ये आहे आणि हीच तर खरी ओळख राहिली आहे या स्पर्धेची की बघा खूप सारे असे संघ आहेत, खूप सारे खेळाडू असे आहेत की त्यांच्या संघामधून त्यांना परफॉर्मन्स तितका चांगला होत नाही किंवा तितका चांगला त्यांच्या संघामधून त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसतो पण या स्पर्धेमध्ये तुम्हाला मोठा प्लॅटफॉर्म जरूर मिळेल. बोलत तयार. रोशन पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 5 आहे रोशनचा. स्विंग अँड मिस. 1 मोर डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आणि आता खरं तर कौतुक करावं लागेल रोशनचं कारण की पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा आलेल्या जिथे बॅटिंग ऑर्डरवरती संपूर्ण तडाखेबाज बॅटर्स आपण पाहिले की अटॅक होत होता बॅटिंग ऑर्डरकडनं आणि बॉलिंग ऑर्डरचा जर विचार केला तर संपुष्टामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला तिथे आले ते आणि तिसऱ्या षटकामध्ये एकच धाव दिली आणि विकेट देखील 2 मिळवलेत. काय कमालीची गोलंदाजी केली. आता शेवटचा अंतिम बॉल हवेमध्ये हा देखील आहे पण क्षेत्ररक्षक दूर राहतील. एक धाव बनवल्या. दुसऱ्या धावेचा कॉर्नर रनआउटची संधी स्ट्रायकर एंडला. फेकी थोडी लेट झाली आणि त्याच्यामुळे
2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता रन रेट जो आहे तो थोडासा सुधारताना तुम्हाला जरूर दिसेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 43 आहेत. मग रन रेट आपण जी चर्चा करत होतो ना की 20.00 च्या ॲव्हरेजने धावा सुरुवातीला बनवलेला तो आता आस्किंग रन रेट आहे तो 14.33 वरती म्हणजे घसरताना तुम्हाला दिसला. जर तुम्ही आलेख जर बघितला गेला ग्राफ जर बघितला गेला तर पहिले 2 ग्राफचे जे पोल होते ते उंचीवरती जाताना दिसले, तुम्हाला 20+ जाताना दिसले, पण या षटकामध्ये संपूर्ण खाली आहे, 3च धावा दिल्या, त्यामुळे तो रिक्वायर्ड करंट रन रेट जो आहे तो घसरला आणि धावा फलकावरती जर बघितला तर टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 आकड्यावरती सुपर गोलंदाजी मॅग्निफिशंट गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट त्याने मिळवले. पण आता 4थ्या षटकामध्ये जिथे स्लॉगवर आपण फिनिशर षटक आपण पाहतोय ज्याला आपल्या ग्रामीण लँग्वेजमध्ये हाणामारीचं षटक असं देखील म्हणत असतं. या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर प्रेमनाथला आणलाय. मी सर्व संघांना एकच विनंती करेन की आपण थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण की ए पोलची एक मॅच बाकी देखील आहे आणि कदाचित बॉल आउटचे संकेत देखील दिसतात आपल्याला. वीरा स्पोर्ट्स सावे आणि MD ग्रुप आणगाव आपण तयार राहायचंय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. MD आणगाव संघाचे कॅप्टन तिथपर्यंत पोहोचलेत. वीरा स्पोर्ट्स सावे संघाचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. माझ्याकडे वळतोय प्रेमनाथ पाटीलचा हा पहिला बॉल आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक अगदी इझिली आले तिथपर्यंत आणि निश मराडे हा खूप वेळापासून तग धरून बसला होता पण त्याला देखील आता माघारी परतवेल. पहिल्या बॉलवरती मिळाले सफलता. बोला तयार. पहिला बॉलवरती विकेट मिळाला प्रेमनाथ पाटीलला. चेंडू क्रमांक 2 आहे आणि त्यानंतर स्विंग अँड मिस हा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 43 आकड्यावरती जाऊन जोडल्या गेल्या. धाव्यात आणखी एक चांगला बॉल. आता पंच वळतील आणि पंचांचा इशारा की लेंथ तर चांगली होती पण लाईन थोडी बाहेर होती आणि त्याच्यामुळे हा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धाव पाहायला मिळेल आणि धावेच्या मदतीने धाव संख्या फलकावरती वाढतीये देखील. 44 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. नवीन बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर संकेत. परत यार हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर हा बॉल बाहेर जात होता. लेकटर बॉल होता खरं तर आणि त्यानंतर 2 धावा बनवल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. फेकी करेपर्यंत 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या फलकावरती वाढतात. जाऊन पोहोचला गेला 45 आकड्यावर. 46 आहेत. धावात.
ओ इथे एज लागली, त्यानंतर शरीरावरती बॉल दळला गेला आणि एक धाव फलकावरती बनवली जाते आणि सन्माननीय आदरणीय निलेश गुरव साहेब द प्राऊड ऑफ कवाड यांचे ते शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. खरं तर या विभागातून प्रतिनिधित्व करताना या विभागाला एका उंचीवरती नेण्याचं काम आणि समाज कार्यामध्ये सदैव सदैव पुढे राहणारे व्यक्तिमत्व आणि सर्वांना हवेशी वाटणारे व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय निलेश गुरव साहेब यांचे ते शुभागमन होत आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे कवाड ते अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 मध्ये. खरं तर एक गोष्ट जर बघितली गेली तर या विभागामध्ये समाजकार्यामध्ये अलवेज अग्रेसर राहणारे, मग प्रत्येक क्षेत्रामध्ये असू द्या, क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, कुस्तींचे देखील आपण अनेक सारे सामने या मैदानावरती पाहत असतो आणि आपल्या मराठमोळ्या मातीचा खेळ पुढे कसा घेऊन जायचा यासाठी आणि आपला मराठमोळा माणूस सन्माननीय आदरणीय निलेश गुरव साहेबांचे ते शुभागमन झालेलं आहे. एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि सर्वांना वे असे वाटणारे व्यक्तिमत्व सध्या आपल्या व्यासपीठावरनं या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती जाऊन पोहोचली गेली 48-48 आकड्यावरती. त्याचबरोबर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मधुकरजी गुरव साहेब कवाड गावचे हे व्यक्तिमत्व यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाकवाड ऑफ स्क्वेअर लेगला खेळलेत, एक धाव फलकावरती बनवली आहे. दुसरा धावायचा कॉर्नर आउटची संधी, फलंदाज माघारी परतेल आणि 1+ रनआउट याच्या मदतीनं एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावरती जर बघितलं गेलं तर 49 आणि विजयाकरिता टोटल 50 50 धावांचं आव्हान असेल. या लगेच जाऊयात आपण टॉस करिता, जिथे एका बाजूने वीरा स्पोर्ट्स सावे आणि MT ग्रुप ऑफ अनगाव या दोन संघांना आपण लढताना पाहणार आहोत. टॉस करण्याकरिता सन्माननीय आदरणीय दयारामजी मामासाहेब वर्ल्डचे हे गोड व्यक्तिमत्व, त्यांना मी विनंती करेन, त्याचबरोबर मधुकरजी गुरव साहेब आणि निलेशजी गुरव साहेब यांना मी विनंती करेन की आपण आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. सन्माननीय मधुकरजी गुरव साहेब आणि दयारामजी मामा यांना मी विनंती करतोय की आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे, जिथे आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. MT ग्रुप ऑफ अणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट वीरा स्पोर्ट्स सावे. चला करूया टॉस. सगळे सन्मान्य व्यक्तिमत्व आपल्या समोर जोडले गेलेत. तर मंडळी, तुम्ही आता सध्या फ्रेमवरती बघितलं गेलं समाजकार्याचा विडा उचलणारे सगळे व्यक्तिमत्व तुम्हाला एकाच फ्रेम मध्ये दिसतील. मग वर्ल्डचे गोड व्यक्तिमत्व दयारामजी मामा आहे, त्याचबरोबर या विभागाला पुढे नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण सदैव केले सन्माननीय गुरव साहेब असतील, मधुकरजी गुरव साहेब असतील आणि संपूर्ण सहकारी टीम आपल्याला पाहायला मिळते. टीव्ही स्क्रीनवरती आपण सध्या पाहत आहोत आणि टॉस करतोय MT ग्रुप ऑफ अणगाव आणि अगेन्स्ट वीरा स्पोर्ट्स. इट्स टाइम टू टॉस. कॉलिंग MT ग्रुप अणगाव ते अंबाडी असा कॉल श्री समर ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळेल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. वीरा स्पोर्ट्स सावे संघाने टॉस जिंकलाय. काय म्हणशील सावे संघाचा जर विचार केला तर पहिल्या 2 मॅच तुम्ही पराभव झाले होते, त्यामुळे तिसरी मॅच तुम्हाला इम्पॉर्टंट होती आणि या मॅचमध्ये तिसरी मॅच तुम्ही जिंकले. पण सध्या जर बघितलं गेलं तर ही मॅच तुमच्याकरिता आणखी जास्त महत्त्वाची आहे, जिथे जर बघितलं गेलं तर इथे जर जिंकले तर तुम्ही बॉल आउटसाठी एक ऑप्शन म्हणून तुमच्यासाठी ग्रेट राहील. मग तुम्हाला ही स्पर्धा 50-50 आहे, पण पराभव झाले तर मग तुम्हाला टाटा बाय बाय म्हणावं लागेल. त्यामुळे काय म्हणशील या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन तुझा रोल कसा आहे, तुझी टीम कशा पद्धतीने पॉझिटिव्ह मध्ये आणि टॉस जिंकल्यावरती काय डिसिजन असणार आहे? प्रथम बॅटिंग करू आणि त्याचबरोबर ओके क्षेत्र
फिल्डिंग त्याने डिसाईड केलं आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर कशा प्रकारच्या प्लॅनिंग्स असतील 4 षटकांची मॅच कितपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल 40 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. पण एमडी ग्रुप अंगाव संघाकडे खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. वैभव पाटील आयकॉन तर धमाका घालतायत या स्पर्धेमध्ये. बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग चांगली आहे, पण वैभव तर चांगला खेळ करतात, पण त्याला सपोर्ट करताना या मॅच मध्ये कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील आणि काय म्हणायचा प्रयत्न असेल या मॅच बद्दल? सर्वांकडून अपेक्षा असतील, सर्वांनी 100% दिला तर आम्ही पुढे वाटचाल करू. ॲज अ कॅप्टन तुझा किती रोल्स मैदानामध्ये महत्त्वाचा असेल? कॅप्टन तर रोल आहेच, पण सर्वांचा इम्पॉर्टन्स देणं चांगलं आहे. नक्कीच आपण शुभेच्छा देऊया दोन्ही संघांच्या कॅप्टनला. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम विरा स्पोर्ट्स सावे वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुनीलजी पाटील. थँक्यू. चेक. चला आपण आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्माना करण्याकरिता जात आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य वळचे एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय धरमजी मामा साहेब इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करण्याचा मी योगेश दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभसे हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. खरं तर योगेश दादा आणि धरम मामा हे एक वेगळं अल्वेज नातं राहिलं आहे आणि अनेकदा पाहिलं आपण की त्यांच्या सोबती असणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याच शुभसे हे मामा भाच्याचं आपण सध्या टीव्ही स्क्रीनवरती दोघांना पाहतोय आणि त्यांच्या शुभसे आपण हा सन्मान कंप्लीट करत आहोत. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय कामतघरचे गोट व्यक्तिमत्व समाजसेवक आदरणीय लक्ष्मणजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान देखील कंप्लीट करण्याकरिता मी योगेश दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभसे हा शाही सन्मान स्वागत सत्कार आपण लक्ष्मणजी पाटील साहेबांचा कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय ज्ञानदेवजी पाटील साहेब ओवली गावचे हे गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील आपण इथून या व्यासपीठावरनं यथोचित सन्मान कंप्लीट करणार आहोत आणि योगेश दादांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभसे हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. ज्ञानदेवजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. मंडळी खरं तर एक गोष्ट आपण पाहिली गेली तर आपल्या भारत देशाची आपल्या हिंदू राष्ट्राची आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मातृदेव भव पितृदेव भव आणि अतिथी देव भव. अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. कपाड ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मान्य सुदामशी गुरव साहेब यांच्या माध्यमातून लगेचच पारितोषिक आलंय की सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी जर कॅश पकडली गेली आवाजेल जर पकडली गेली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज जायचं असेल आणि त्याचबरोबर ऋषी एंटरप्राइजेसचं पारितोषिक तर चालू आहे 100 रुपये प्रत्येक कॅचला. म्हणजे एक कॅच जर पकडली तुम्ही सीमारेषेच्या बाहेर तर आता टोटल तुम्हाला 300 रुपये मिळतील. मॅच ऑन गोईंग, मॅच सुरुवात झाली आहे आणि लगेचच जशी मॅचला सुरुवात केली आहे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. जोडले जातील पीएनजे गावचा आवाज सुनीलजी पाटील. धन्यवाद मोनिश पाटील. तर दुसऱ्या डावाला दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आगाज केलाय, सुरुवात केली चौकारानं, धावपळ केला. दक्षच्या बॅटमधून येणार हा पहिला चौकार. एकंदरीत 50 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे. पहिला वार लाख मुलाचा म्हटला जातो आणि पहिला चौकार खूप महत्वाचा मानला जातोय आणि तो आलाय दक्षच्या बॅटमधून. गोलंदाज आयुष यावेळेस बॅटची एज होती, संधी होती यष्टीरक्षकाला, दबडली गेली आणि एक सिंगल इथे मात्र मिळते बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 5 अंकावर जाऊन पोहोचले गेले. संधी येत असतात आणि संधीचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागतोय. संधी दबडली गेली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फलकावर. पहिल्याच बॉलवर चौकार आला. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाजाने केला. स्ट्राईक एंडवर यावेळेस नीरजला आपण पाहणार आहोत आयुषच्या विरोधामध्ये. यावेळेस मिड ऑफच्या वरनं ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
तेजसचं एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 6 अंकावर जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 50 धाबांचं पाठलाग करत असताना आपण पाहतोय सुपेगावचे लेजंड क्रिकेटर प्रमोदजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत इथे मात्र केलंय. गोलंदाजाचा चौकारानं चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. तर सुवर्ण संधी असेल. लगातार 3 षटकार आले तर चौकार आणि षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. चौकार किंवा षटकार आला तर मात्र 300 रुपयाचं कॅश प्राईज गणेश तारेजींच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या बॅटना पलटी स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय. 1 टप्प्याखेरीज सीमारेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 14 अंकावर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 50 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर्स चांगली भागीदारी प्रस्थापित करत असताना जेव्हा धाबांचा पाठलाग केला जातो ना, पार्टनरशिप खूप महत्त्वाची असते आणि हे सलामीवीर आघाडीचे बॅटर चांगली पार्टनरशिप करत असताना मैदानाच्या आतमध्ये दक्षता आणि नीरजला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एष्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक पहिला दक्षतला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. करत आहोत कवाड ते अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतो या परिसरातील जे लेजंडरी क्रिकेटर माजी खेळाडू आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सुपेगावचे सुपुत्र आदरणीय सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान करत आहोत. मी नितीनजी भगत यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र कंप्लीट करायचा आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रमोदजी भोईर साहेबांचं इथे शुभ सन्मान शाही सन्मान आपण कंप्लीट करत आहोत व्यासपीठावर. एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कवाड ते अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून माजी क्रिकेटर आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण या विभागातील खेळाडूंचा करत आहोत. खूप चांगली संकल्पना असोसिएशनच्या माध्यमातून कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद प्रमोदजी भोईर साहेब, आपण उपस्थित राहिलात. या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप आभार. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपळकावर धावा आहेत 14. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज प्रज्वल. तर आपण पाहतोय 50-50 हरण्या भाषेचे मालक चेतनजी पाटील जिंचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून सामनावीराची जी ट्रॉफी आहे ती प्रदान केली गेली. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी चेंडू अभेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हाईल धमाकेदार षटकार 6.
पारितोषिकांची बरसात आपल्याला पाहायला मिळते. चौकार आणि षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आले तर मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हे ग्रामीण क्रिकेट त्यासाठीच मांडलं जाते पण तेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गणेशजी तारे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. पहिला चेंडू एकंदरीत निर्धावाला, मात्र दुसरा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिला बॅटरनं. नीरजच्या बॅटमधून येणारा हा पहिला धमाका आपण पाहिला. धावसंख्या पुढे जात असताना 20 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर, 20 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रज्वल दळवी पुण्याच्या एकदा गुणाच्या ट्रॅकवर नीरजच्या विरोधामध्ये. यावेळेस काय घडलंय? सरळ चेंडू एष्ट्यावर आदळला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 2 जाईल मैदानाच्या बाहेर. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल विकेटचं पतन झालं. त्या अगोदरचा चेंडू पाहिला तर षटकार आला होता. पहिल्यांदा वार झाला, मात्र पलटवार गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि नीरज ह्या बॅटरला मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहिलं. न्यू बॅटर आपण पाहतोय केदार पाटील स्ट्राईक एंडला सज्ज होईल प्रज्वल दळवीच्या विरोधामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, वेग होता आणि त्याच्यावर जर पाहिलं तर खाली राहिला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथा चेंडू अप्रतिम राहिला प्रज्वल दळवीचा डॉटच्या स्वरूपामध्ये. यावेळेस लेडिंग एज आहे, यष्टी रक्षक आलाय, चेंडू खाली, चांगला झेल, फलंदाज केदार पाटीलचा होईल खेळ समाप्त. वेल किती खराब असेना पण स्वतःवरचा विश्वास कधी सोडायचा नाही. षटकार जरूर आला परंतु कमबॅक राहिलं गोलंदाजाचं. त्यानंतर मात्र 2 विकेट्स मिळवत असताना कमालीची गोलंदाजी राहिले प्रज्वल दळवीची मैदानाच्या आतमध्ये. 20 या अंकावर धावफलक स्थिर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं असेल तर 14 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉटने झाली, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कराल ना तेव्हा मात्र बॅटरला इथे मात्र संघर्षातून पुढे जावं लागेल. न्यू बॅटर आपण पाहतोय करण कासार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर. यावेळेस फुल टॉस आहे ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 21 या अंकावर धावफलक. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 21.
12 मध्ये 21 बनवल्या गेलेत, आता मात्र 12 मध्ये बनवावे लागतील 29-29. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण एक विशेष शाही सन्मान स्वागत सत्कार आपण या व्यासपीठावरनं कंप्लीट करणार आहोत. अगदी जर बघितलं गेलं तर एक असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे ज्यांचं या असोसिएशनवरती खूप सारं प्रेम राहिलं आहे. ऑलवेज या असोसिएशनला पुढे घेऊन जाण्याकरिता, असोसिएशनला सपोर्ट करण्याकरिता एक पाऊल त्यांचं ऑलवेज पुढे असतं. आणि वर जर बघितलं गेलं तर मी मगाशी उल्लेख केला होता की या विभागाला लीड करताना, या विभागाला पुढे नेण्याकरिता ऑलवेज या विभागाचा विचार करणारा व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय निलेश गुरव साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि आपण त्यांचं योगेश दादा आणि नितीन दादा यांच्या शुभ हस्ते करूयात शाही सन्मान स्वागत सत्कार. मंडळी, मी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला जरूर विनंती करेन, कारण की हे व्यक्तिमत्व असं आहे की या व्यक्तिमत्वाने या विभागावरती खूप सारं प्रेम राहिलं आहे. या विभागावरती समाजकार्य हीच खरं ईश्वर सेवा असते हे आपल्या डोळ्यासमोर ठेवताना समाजकार्यामध्ये ऑलवेज पुढे राहणारं व्यक्तिमत्व निलेश गुरव साहेबांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार आपल्या व्यासपीठावरती आपण कंप्लीट करत आहोत. आणि लगेचच आपण निलेश दादांकडे जाऊयात. खरं तर ऑलवेज त्यांच्या माध्यमातून आपण मोलाचं मार्गदर्शन ऐकत असतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील जरूर आपण मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकूयात. कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025. हॅलो. खरं तर एक चांगली संकल्पना या कवाड अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून जी प्रीमियर लीग भरवलेली आहे, तर मी खरोखर मनापासून या कमिटीचे, या असोसिएशनचे अध्यक्ष असतील संतोष गुरव, उपाध्यक्ष बिंदास लसने, असे त्यांची सर्व कमिटी जे कोणी असतील, ज्यांनी ज्यांनी संकल्पना केली, त्यांचे मी मनापासून कौतुक करतो की या भागातील खेळाडूंना खरोखर, काल मी पण रात्रीपर्यंत उशिरापर्यंत मॅच बघत होतो, पण खरोखर आपल्या भागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म, इथे एक चांगला दर्जा दिलेला आहे की जेणेकरून खेळाडूंची खेळावृत्ती आणि खेळ हा बघायला भेटत आहेत. आणि खरोखर एक चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट इथे आयोजित केले आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली, ज्यांनी ज्यांनी आयोजन केले, त्या सर्वांचे मी या ठिकाणी कौतुक करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर आमच्या आयोजकांची पोच पावती आणि निलेश साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि बोलूयात मॅचकडे. धन्यवाद मोनिश पाटील. दरम्यान 2 धावा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. धावपळकावर 23 लागल्या गेल्यात. पळकावर 50 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज तेजस पवार यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल, फलंदाज होईल फेल. अजून एक विकेटचं बदन. तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय मधुकरजी गुरव साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. आणि नितीन दादांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभसे हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर कवाड गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आदरणीय सुदामजी गुरव साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि प्रथमेश यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभसे त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, खंडपेचे उद्योगपती हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता मी प्रथमेश यांना विनंती करतो की आपणच आपल्या शुभसे हा सन्मान कंप्लीट करायचा आहे.
मी नितेश दादांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभस्य आपण हा सन्मान कंप्लीट करूयात. नितेश दादांना विनंती करतोय. संदीपजी पाटील साहेब काडपेगावचे उद्योगपती, युवा सेनेचे उपतालुका आणि त्यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत कंप्लीट. चला, मॅच तर ऑन गोईंग आहे. आपण लगेचच मॅचकडे वळतोय. चौकार आलाय तास दरम्यान 4 धावा आल्यात. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा फलकावरती जर बघितला गेला तर 50चा पाठलाख आणि 50च्या रनचेसमध्ये आतापर्यंत 27 वरती 5 अशी परिस्थिती पाहतोय या सुनीलजी पाटील. धन्यवाद मोनिश पाटील. गोलंदाज तयार तेजेश. यावेळेस फुलटॉस आहे, ऑन साईडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 28 या अंकावर. तर मात्र इक्वेशन पाहिलं तर 7 चेंडू 21 धावा, समीकरण 22 धावा, 7 चेंडू 22 असं समीकरण. च्या पद्धतीनं पाहिलं तर समीकरण जरूर मोठं आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु कुठलंही समीकरण मैदानाच्या आतमध्ये मोठं आणि छोटं नसतं. तुम्हाला मैदानात मेहनत करावी लागते. ती मेहनत मात्र ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? ज्या पद्धतीने आत्तापर्यंत गोलंदाजी राहिली आहे शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा टीमची, त्या पद्धतीचीच राहील का? यावेळेस ऑन साईडला डीपमध्ये चेंडू निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर बॅटरला समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 29-29. दरम्यान सन्माननीय जयश्री चौधरी साहेब अनगाव गावचे हे व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला, पण वेळ आहे त्याच दरम्यान शतक कंप्लीट झाले. आपण व्यासपीठावरती प्रमोद जी भोईर साहेब उपस्थित आहेत आणि या विभागातील लेजंड खेळाडू आहेत. खरं तर एक गोष्ट जर बघितली गेली तर या विभागातील जुनं क्रिकेट पुढे नेण्याचं काम ऑलवेज त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलो आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण या क्रिकेटच्या संदर्भामधले 2 शब्द जरूर ऐकूयात. हॅलो, उपस्थित सर्व खेळाडू तसेच मान्यवर, ही टुर्नामेंट बघताना मन एकदम हळून येतं की आमच्या वेळेस असं काही नव्हतं. म्हणजे सगळे एकदम अचंबित करण्याची गोष्ट आहे. पूर्वी नाईट क्रिकेट बोलला की विलास पाटलांचा चॅलेंज ग्राउंड, बस एवढंच असायचं. ठीक आहे, असू द्या. मॅच मी अधूनमधून बघत असो, सगळे प्लेयर चांगले खेळतात आणि चांगला डिसिप्लिन आहे. त्याचं श्रेय जाते संतोष गुरव, जिथपासनं अध्यक्ष झाले गेले 2-3 वर्ष, तिथपासनं क्रिकेटला एक चांगला दर्जा मिळालेला आहे आणि त्यातनं हा दुसरा वर्ष चालू आहे आणि अतिशय सुंदरतेचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि त्यांचा मला फोन आला की तुम्हाला इथे यायचं आहे. तेव्हाही मला आनंद वाटला. जुन्या गोष्टीला उजाळा मिळेल, जाऊया आपण. तर मी आणखी सर्वांना आव्हान करतो, ज्यांना ज्यांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे त्यांनी इथे जरूर या आणि या स्पर्धेला भेट द्या. आणि एक शेवटचं एक सांगेल की तुम्ही जसं क्रिकेटला महत्त्व देता आणि इतकं मेहनत घेता, तसं घरी असल्या आईवडिलांची पण तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांनी क्रिकेटच्या सोबत आपण जे काही काम करतात ते इतमागाने इतबाराने करा आणि तुमच्या करिअरकडे सुद्धा लक्ष द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऑनगोईंग मॅचकडे वळत आहोत. इट्स अ कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 6 मध्ये 21 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता प्रचित 11 खानपेठ टीम समोर. अंतिम षटकामध्ये हे समीकरण आलंय. गोलंदाजी ट्रॅकवर संकेतला आणलं गेले. ही जबाबदारी मात्र कर्णधाराने या गोलंदाजावर दिली गेली. गोलंदाज संकेत. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं
पुढे जात असताना 30 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. आता मात्र 5 चेंडू 20 असं समीकरण जरूर मोठं आहे, परंतु बॅटरसाठी मी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. मात केली जाईल का या बॅटरच्या माध्यमातून? 5 मध्ये 20 असं समीकरण. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. च्या पद्धतीनं पाहिलं तर बायच्या स्वरूपातही एक धाव मिळेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 31-31. आता मात्र समीकरण पाहिलं जतीन तर 4 चेंडू 19. 4 चेंडू 19 असं समीकरण. प्रचित 11 खानपेठ टीम समोर हे लक्ष असेल. गोलंदाज संकेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस गती कमी होती. स्पिरिट क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळायचा होता, पण चेंडू डीपमध्ये गेलाय काऊ कोर्नरच्या दिशेमध्ये. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 33-33. आता मात्र 3 चेंडू आवश्यक असतील त्या 17. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत तेजस. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागलं बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 34-34. आता मात्र 2 चेंडू विजयाकरिता 16 धाब्यांची आवश्यकता. आता मात्र अव्याक्याबाहेरचं हे समीकरण. गोलंदाज संकेत पुण्याचे एकदा. यावेळेस चेंडू सरळ एस्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेटचं इथे होईल पतन. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती लगेच शुभ सन्मानाकडनं जात आहोत. आपल्या व्यासपीठावरती प्रचित 11 खांडपे संघाचे ओनर सन्मान्य अमोलजी तारे साहेब उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता मी संतोष दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभसे प्रचित 11 खांडपे संघाचे ओनर अमोल दादा तारे यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा. शुभ सन्मान करत आहोत खांडपे संघाचे ओनर अमोल दादा तारे. पन्नासचे ओनर. त्याआधी आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय रमेशजी भोईर साहेब खांडपे गावचे हे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. आणि या दरम्यान इथे शुभागमन होत आहे. सन्मान्य आदरणीय राकेशजी पाटील साहेब कालेर गावचे एक मोठे व्यक्तिमत्व यांचे ते शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कव्वाड ते अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 मध्ये इथे शुभागमन होत आहे. एक दमदार व्यक्तिमत्व, एक गोड व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय राकेशजी पाटील साहेब. त्याचबरोबर